कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करेन असा सरदार तुझ्यातून निघेल. तेव्हा हेरोदाने मागे लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा, तो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता. तो जेथे तो बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले. तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, दूध व गंधरस ही दाने त्याला अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका असे स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. ही घटना वृत्तांत आम्हाला अतिशय चांगल्या रीतीने ठाऊक आहे. आणि या आगमनाच्या तिसऱ्या रविवार जो आम्ही आज साजरा करत आहोत, जसं जसं येशूचं येणं, त्याचा जन्म घेण्याचा दिवस जवळजवळ येत आहे, तसं आमच्यातील उणेपण, आमच्या अंतःकरणातील सर्व घाण प्रभू त्याच्या वचनातून दाखवून ती स्वच्छ करू इच्छित आहे. जसं आम्ही मागच्या वेळेस पाहिलं की त्या गोठ्यामध्ये काय काय गोष्टी होत्या. आज एक असं व्यक्तिमत्व आम्ही पाहणार आहोत, तो म्हणजे हेरोद, किंग हेरोद, राजा हेरोदाविषयी आम्ही पाहणार आहोत. आणि हा हेरोद पुष्कळांच्या अंतःकरणात बसलेला आहे. आणि ह्या तिसऱ्या आगमनाच्या रविवारी त्याला शोधून त्याला हाकलणं गरजेचं आहे. अन्यथा आम्ही बाळराजाला धोका देऊ, अन्यथा आम्ही येशूला दगा फटका आम्ही देऊ. आणि हा हेरोद आज देवाचं वचन आम्हाला दाखवत असताना त्या हेरोदाला बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. तो हेरोद म्हणजे हेरोदाचा स्वभाव, हेरोदाची वृत्ती, हेरोदाची प्रवृत्ती, त्याचं कॅरेक्टर, त्याचा स्वभाव आम्हाला येशूला भेटण्यापासून नेहमी अडवतो. आम्हालाही आणि आमच्यामुळे दुसऱ्यांनाही अडखळण ठरतो. आणि म्हणून या हेरोदाला, त्याच्या वृत्तीला, त्याच्या स्वभावाला आम्हाला बाहेर घालावं लागेल किंवा मारावं लागेल. 4 मोठे स्वभाव दोष हेरोदामध्ये होते. आज आम्ही ते पाहणार आहोत. पहिली गोष्ट हेरोदामध्ये होती ती म्हणजे हेरोद हा अभिमानी आणि स्वतःच्या भोवती केंद्रित असलेला, स्वकेंद्रित असलेला स्वभाव हेरोदाचा आम्हाला तिथे दिसतो. हेरोदाने स्वतःला तो अत्यंत मोठा समजत आहे. त्याचा स्वभाव गुण स्वतःला तो मोठा समजतो. त्याने पुष्कळ मंदिरं बांधली, शहरं सजवली, पण त्यामध्ये देवभक्ती नव्हती. स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याची लालसा हेरोदाच्या स्वभावात होती. मंदिरं आहे, मंदिरं बांधली आहे, शहरं सजवली आहे, मंदिरं सजवली आहे, पण देवभक्ती त्यामध्ये नाही. अभिमानी आणि स्वकेंद्रित. बाळराजाला एवढा घातक, येशूसाठी एवढा घातक प्रवृत्तीचा हेरोद, त्याच्यामुळे नाहक 2 वर्षाखालील सगळे बालक मारण्यात आले. खुनशी प्रवृत्तीचा,
स्वकेंद्रित अभिमानी प्रवृत्तीचा हा हेरोद आम्हाला पाहायला मिळतो, त्याचा स्वभाव पाहायला दिसतो. मार्काचा शुभवर्तमान 3रा अध्याय, मार्काचा शुभवर्तमान 3रा अध्याय 1 ते 6 वचनामध्ये आम्ही पाहतो. तिथे लिहिलं आहे, मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्दात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहावयास ते टपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, उठ, मध्ये उभा राहा. मग तो त्यांना म्हणाला, शब्दात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे यातून कोणते शास्त्र आहे? पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परुषी बाहेर जाऊन त्याचा म्हणजे येशूचा घात कसा करावा याविषयी लागले. हेरोदिया बरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले. हेरोदाच्या स्वभावाचे लोक हे परुषी येशूच्या नुसतं मागे आहे, त्याला कसं पकडून द्यायचं, कधी तो चुकीत सापडतो, कधी काहीतरी तो शास्त्राविरुद्ध चूक करतो, हे पाहण्यास त्यांना फार उत्सुकता आहे. एक कारण शोधायच्यासाठी येशूच्या मागे ते लागलेले आहे. टपून बसलेला आहे, टपून बसलेला शब्द लिहिला आहे. येशूचा घात करावा, येशूच्या म्हणजे देवाच्या योजनेविरुद्ध उभा राहावं, हा हेरोदाचा स्वभाव या लोकांमध्ये आहे. स्वतः येशू त्यांच्यामध्ये आहे, येशू त्यांच्या दृष्टी पुढे आहे, येशू चमत्कार करत आहे, येशू अद्भुत कृत्य करत आहे. एकाचा हात वाळलेला आहे, त्याला तो सीधा करत आहे, तो नीट करत आहे. हे यांच्याशी काय घेणं नाही. त्याला कसं पकडून द्यावं, अडखळण, देवाच्या योजने विरुद्ध उभं राहणं. अभिमानामुळे हेरोद देवाच्या योजने विरुद्ध होता. त्याप्रमाणे आमच्यामध्ये अशी प्रवृत्ती असते, जी या पुरुषांमध्ये प्रवृत्ती आहे, देवाच्या योजनेला अडखाव करणं, देवाच्या योजनेविरुद्ध उभा राहणं. आणि हा हेरोदाचा स्वभाव आहे. आणि येशूला कसं पकडावं, 5व्या वचनात लिहिलेलं आहे, मी अंडरलाईन केली त्याच्यावर, आपण बी करा. मार्क 3 आणि 5 मध्ये लिहिलं आहे, मग त्याने म्हणजे येशूने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले. येशू या पुरुषांकडे जे त्याचा घात करायला टपून आहे, जे त्याला पकडून देण्यासाठी तिकडे टपलेले आहेत, एक चुकी शोधत आहे, एक चुकीचा शब्द पकडण्यासाठी, त्याला धरण्यासाठी, त्याला घेराव करण्यासाठी त्याच्या मागे ते लागलेले आहे. त्यांना तो पाहतो आणि त्यांचं मन किती कठीण आहे हे तो पाहतो आणि त्याच्यामुळे तो खिन्न होतो, त्याला दुःख वाटतं आणि त्या सर्वांकडे तो रागाने बघतो. आणि त्यांच्याकडे रागाने बघत असताना, देवाच्या योजनेच्या विरुद्ध उभे असलेल्या लोकांकडे तो रागाने बघत असताना, त्याचबरोबर त्या वाढलेल्या हाताच्या माणसाला म्हणतो, हात लांब कर. एका बाजूला देवाची योजना पूर्ण करण्यासाठी, देवाची महिमा करण्यासाठी, देवाचं महात्म्य वाढवण्यासाठी त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याचा बरा होण्याद्वारे लोक देवाकडे येतील यासाठी येशू काम करत असताना, दुसऱ्या बाजूने हे लोक त्याच्यासाठी टपून बसलेले असताना त्यांच्याकडे तो पाहतो आणि त्याचबरोबर त्या वाळलेल्या हाताच्या माणसाकडे बघतो आणि त्याला म्हणतो, हात लांब कर. तो बरा होतो, त्याच्या बऱ्या होण्याशी काही घेणं देणं नाही. आणि 6व्या वचनात दिलंय, मग परुषी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा ह्याविषयी हेरोदाकडे त्याच्या विरुद्ध मसलत करत आहे, योजना करत आहे. कोण बरं झालं, कोणाचं चांगलं केलं, देवाचं राज्य वाढत आहे, त्याच्याशी काही एक घेणं नाही. ह्याला कसं पकडावं हा सापडत नाही.
आता हेरोदाकडे जात आहे, त्याच्याबरोबर चर्चा करत. ह्याला पकडायचं कसं? मत्त्याचं शुभवर्तमान 26वा अध्याय, मत्तय 26:14-16 दिला आहे. तेव्हा यहुदा इस्कारियोत नावाच्या 12तील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. मी येशूला धरून दिले तर तुम्ही मला काय द्याल? आणि मुख्य याजकाने त्यांना 30 चांदीचे नाणे दिले. आणि ते नाणे घेतल्यानंतर तो काय करू लागला? आता येशूचा शिष्य आहे तो 12 पैकी एक. आता नाणे घेतल्यानंतर, येशूची किंमत, येशूला दगा दिल्यानंतर, आता तो असं लिहिलं आहे वचनामध्ये, तेव्हापासून 16 वचन, तेव्हापासून तो म्हणजे यहुदा त्याला म्हणजे येशूला धरून देण्याची काय शब्द आहे? संधी पाहू लागला. हेरोदाचा स्वभाव देवाच्या योजनेला, देवाच्या कार्याला अडखाव करणे, मज्जाव करणे, आड येणं, रुकावट करणं, आणि प्रियांनो, येशूच्या जन्मासाठी अत्यंत घातक असलेला हा स्वभाव म्हणजे अभिमान आणि स्वकेंद्रित असलेलं जीवन प्रभू आज आम्हाला दाखवत आहे. इयोब म्हणतो, इयोबाचं पुस्तक 42 अध्यायामध्ये इयोब म्हणतो, 42:2 मध्ये इयोब म्हणतो, तुला सर्व काही करता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले आहे. इयोब परमेश्वराला म्हणतो, तुला सर्व करता येतं, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध करणं शक्य नाही, इम्पॉसिबल आहे, हे मला कळून आलेलं आहे. लावून द्या ताकद. देवाची योजना देव सिद्धीस नेल्याशिवाय राहत नाही, राहणार नाही. तो म्हणतो, आता मला हे कळून आलं आहे, इयोब म्हणतो. आणि म्हणून निष्कारण असे प्रयत्न आम्ही करू नये. येशूला जन्म घेण्यापासून किंवा देवाच्या कार्याविरुद्ध अडखळण निर्माण करून, कळत न कळत, डायरेक्ट इनडायरेक्ट अशा ठिकाणी येशूच्या कार्याला बाधा होऊ शकते. जर आम्हालाही अभिमानाने भरलेले हेरोद आमच्यामध्ये असेल, देवाच्या योजनेच्या विरुद्ध आड येणारा हेरोद असेल, तर तो खूप घातक आहे. आजच त्याला बाहेरचा रस्ता दाखवा, आजच, उद्या वेळ मिळेल. दुसरा स्वभाव हेरोदामध्ये होता तो म्हणजे संशय आणि भयाचा आत्मा हेरोदामध्ये होता. मागींनी त्याला विचारलं, मत्तय 2:2 मध्ये आपण जे वचन वाचलं, मागींनी त्याला विचारलं, यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कुठे आहे? तो इतका असुरक्षित होता आणि त्याला असं वाटलं, मी इथे राजा असताना हा कोण नवीन राजा आला आणि मला कोणी भेटायला आला नाही. आणि आत्ता जन्मलेला, अजून तो मोठा व्हायचा वाक्य काय माहित होतो की नाही, त्याच्या आधी त्याला भेटायला एवढ्या दुरून लोक पण आले. आता माझी सत्ता खतरेमध्ये आहे, आता माझी खुर्ची धोक्यामध्ये आहे, आता माझं पद धोक्यामध्ये आहे, माझ्या जागी मला कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे, आता कोणीतरी दुसरा राजा आलेला आहे. संशय आणि भीती हेरोदाचा स्वभाव. आपलं पद, आपली प्रतिष्ठा, आपला सन्मान आपल्याकडून हिरावून घेऊन दुसऱ्या कोणाला तरी दिला जाईल. सत्ता टिकविणाऱ्यांसाठी, स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी अगदी स्वतःच्या मुलांनाही मारत होता तो हेरोद, असा त्याचा स्वभाव होता.
त्याच्या जवळपास कॉम्पिटिशनच नको, त्याचा प्रतिस्पर्धीच नको दुसरा राजा म्हणून, हाच राहिला पाहिजे. संशय त्याच्यासाठी कोणी काय करताना दिसेल त्याला संशय, आणि नेमके हे तिथेच गेले अशा व्यक्तीकडे. मागे लोक नेमके तिथे गेले. योहानाचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, योहान 11:47-48. यावरून मुख्य याजकांनी व परुषांनी सभा भरवून म्हटले, आपण काय करीत आहोत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करीतो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले स्थान व राष्ट्र हिरावून घेतील. हेरोदाचा स्वभाव, स्वतःलाच सत्ता पाहिजे, स्वतःलाच पद पाहिजे, स्वतःलाच खुर्च्या पाहिजे, दुसऱ्यांना मिळता कामा नाही. आणि हे जे मुख्य याजक आणि परुषी आहे यांनी सभा भरवली. कोणाविरुद्ध भरवली? येशू विरुद्ध भरवली. आणि ते म्हणतात 47व्या वचनामध्ये, आपण काय करीत आहोत? अरे काहीतरी करा याच्यासाठी. याला जर थांबवलं नाही, याला जर अडकवलं नाही, याला जर धरून दिलं नाही, तो पुष्कळ चिन्हे करत फिरतो. आपण त्याला असंच सोडलं तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. आपण जर काही केलं नाही, आपल्या खुर्च्या, आपल्या सत्ता, आपले पद धोक्यामध्ये आहेत, याच्यासाठी काहीतरी करा. असं केलं नाही तर सर्व लोक ह्याच्या मागे येतील आणि आम्हाला कोणी विचारणार नाही. आणि रोमन लोक येऊन आपले स्थान व राष्ट्र हिरावून घेतील. स्थान हिरावतील, आमची पोझिशन हिरावतील, आमचा अधिकार, आमचं पद, आमची प्रतिष्ठा हिरावून घेतील. म्हणून ह्या येशूला धरा, ह्या येशूला धरा. 53 आणि 54 त्याच अध्याय. यामुळे येशू त्यांच्यापासून, क्षमा करा, ह्यामुळे येशू तेव्हापासून यहुदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील इफ्राईम नावाच्या नगरास गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला. तेव्हा यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपला शुद्ध करून बाहेर गावावरून परत यरूशलेमेस गेले. आणि तेव्हापासून येशू यांच्या ह्या कट कारस्थानामुळे येशू परत त्यांच्या समोर दिसला नाही. समाजात, मंडळात, लोकात आपले स्थान टिकावे, राहावे, सत्ता कायम असावी म्हणून इतरांना त्रास देणं, विशेष करून समाज म्हटला म्हणजे, मंडळा म्हटलं म्हणजे, प्रचार म्हटला म्हणजे, उपदेश म्हटलं म्हणजे सेवक, आणि त्यांच्या प्रती नेहमी संशय, आपली सत्ता, आपले स्थान जाऊ नये म्हणून सर्व मनसुबे हेरोदाचे आहेत. पुष्कळ लोकांना वाटतं हेरोदाच्या आत्म्याने पछाडलेल्यांना हे काय बोलतील यांच्यापेक्षा जास्त आम्हाला माहिती आहे, हे काय सांगतात त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही सांगू शकतो, चांगलं सांगू शकतो. त्यांचीच कशाला प्रतिष्ठा वावा व्हावी, आमची बी. आणि मग कुठेतरी मध्ये जागा शोधत असतात. मला हे भेटलं पाहिजे, मला ते भेटलं पाहिजे, मग माझं नाव व्हायला पाहिजे, मग माझ्या लोकांनी गुणगान गायला पाहिजे. हेरोदाचा आत्मा सत्तेसाठी, प्रतिष्ठेसाठी, स्वतःचं नाव उंच होण्यासाठी येशूचं काय घेणं देणं नाही. तो आजारे बरे करतो, उद्धार देतो, तारण देतो, फक्त नावाला बोलण्यासाठी आहे. पण स्वतःचं नाव उंच व्हावं, मोठं व्हावं, खानदानाचं नाव वाढावं, यासाठी हेरोदांचे आत्मे आज मंडळांमध्ये लोकांना त्रस्त करून सोडलेले आहे. लोक हापापून गेलेले आहे प्रतिष्ठेसाठी, मान सन्मानासाठी. शास्त्री, परुषी, मुख्य याजक जमले आणि म्हणाले आमची सत्ता धोक्यात आहे, ह्याचं काहीतरी खरा. आज काही सेवक हाकलून दिले कारण त्यांनी हेरोद दाखवले.
आम्हाला हेरोदाला नाही, आम्हाला येशूला उंच करायचं. म्हणून आज वेळ आहे, तिसरी मेणबत्ती आहे. हेरोदाला, त्याच्या स्वभावाला, म्हणजे सत्ता साठी हापापलेले संशयी आणि भयभीत झालेले आत्मे आम्हाला दूर करायला हवं. तिसरा स्वभाव हेरोदाचा आम्ही बघतो तो म्हणजे खोटारडेपणा आणि कपटीपणा. 2 अध्याय आणि 5 वचन. परत आपण मत्त्यात वारंवार येणार आहोत. मत्तय 2 आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये, आणि त्यांना बेतलेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करेन. त्या मागींना वाटलं असेल किती चांगला राजा आहे. तो म्हणतो तुम्ही जाऊन काय करा, शोध करा. कसा करा? एकदम डिटेल, बारकाईने. आणि तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा. मग काय होईल? मी पण जाईल. आणि त्याला शब्द इतका सुंदर वापरला आहे, नमन करेन. केला? हेरोदाने नमन केलं? खोटारडा आहे आणि कपटी आहे. जसं दाखवतो तसा नाही, जे बोलतो ते करत नाही. त्याचे सुप्त गुप्त मनसुपे वेगळे आहेत. म्हणून बोलण्याला महत्व नाही, करण्याला महत्व आहे. आम्ही लाख गोष्टी बोलू, पण करत नसेल, शून्य आहे. शून्य आहे. आमच्यातील हेरोद. आम्ही फक्त ख्रिस्ती आहोत, चर्चला जातो, उपासनेला जातो, आराधनेत जातो, फक्त दाखवतो, सांगतो, माहिती ठेवतो. नवीन काय ऐकायला मिळेल ते फक्त मी ऐकायला येतो. फक्त संधी, फक्त सण, तिवार, रूढी, परंपरा व्यवस्थित सुरू आहे की नाही आम्ही तपासतो. हेरोद येशूला मारण्याची संधी, मार्ग शोधत होता. तो आम्हाला सांगतो, तुम्ही चालू ठेवा उपासनेला. मी तो म्हणतो मी नमन करेन, तसंच चालू ठेवा. सगळ्या औपचारिकता करा, स्तुती आराधनेत पण जा, वचन पण ऐका, मेळे वार सण सगळे पाळा, पण इथून करू नका. इथून मनातून करू नका. दाखवा मी उभा आहे, पण मनात खूप दूर आहे. नाईलाज आहे. लोक उभे राहतात म्हणून काही उभे राहत असतील तर नाईलाज आहे. हा हेरोद आहे, कपटी आहे आणि खोटारडा आहे. काही गरज नाही. आपल्याला जर वाटत नाही तर आपण करू नये, पण जर वाटत आहे प्रियांनो आम्ही थांबू नये. हा फरक आहे हेरोदामध्ये आणि मागे लोकांमध्ये फरक आहे. एवढ्या दुरून आले, त्यांना सत्य समजलं, त्या ताऱ्याचा अभ्यास केला, त्याच्या दिशेने 2 वर्षाचा कठीण प्रवास केला, उंटावर आले, आपला वेळ दिला, आपले घरदार सोडून आले. 2 वर्ष सोबत आर्थिक मौल्यवान वस्तू त्यांनी अर्पल्या. तेवढं नाही, वरून नमन केले. आणि त्या जवळ राहणारा 6 मैलावर राहत होता हेरोद. 6 मैल एवढ्या जवळ राहणारा आला नाही, फक्त बोलतो, कारण तो राजा आहे. त्याच्या पदाच्या विरुद्ध गोष्ट आहे. त्याच्या अहंकाराला ठेच पोचणं आहे. दुसऱ्या राजाला जाऊन नमन करणं तो करू शकत नाही. बोलतो, करत नाही. मीही जाऊन त्याला नमन करीन म्हणतो, आला नाही. हेरोद आम्हाला इथे आणेल, पण अंतःकरण प्रभूला देऊ देणार नाही. आमचे हात, आमचे पाय, आमचे डोके, आमचे जीभ, आमचे मुख, आमचे शब्द
आमच्या कृती दूर ठेवल. काय गरज नाही, तू राजा आहे, तुला काय गरज करायची, तू प्रतिष्ठित आहे, तुझं एक नाव आहे, तुझं एक शिक्षण आहे, तुझं एक समाजामध्ये मोठं आदराने तुला पाहिले जातात, तू कसं काय गुडघे टेकू शकतो, इम्पॉसिबल गोष्ट आहे तुझ्यासाठी. लोक हसतील तुला. ते एवढे श्रीमंत ज्ञानी लोक, ज्ञानी विद्वान लोक आपण वाचलं, त्यांनी येशूला पाहताच काय केलं, नमन केलं. नमन. येशू समोर कोण आहे, आम्ही धूळ आहोत, आमची पद, आमची प्रतिष्ठा, आमचं नाव, आमचं स्थान शून्य आहे त्याच्या समोर. आणि ज्याला ही गोष्ट कळते तो दिखावा करूच शकत नाही. पण ज्याच्या मनात आढ्यता आहे, विशेषपणा आहे, तो नमन करू शकत नाही. तो हेरोद करू देणारी नाही. लाख प्रयत्न करा, हेरोद करू देणार नाही. आणि म्हणून हा हेरोद हा खोटारडा आहे, हा हेरोद हा कपटी आहे. त्याचा स्वभाव प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आज त्याच्या वचनाच्या प्रकाशात दाखवू इच्छित आहे. जर अशा खोटारडेपणा माझ्यात असेल, असं कपट जर माझ्यामध्ये असेल, मी जे बोलतो ते मी करत नसेल, एक मेणबत्ती बाकी आहे. नेत नाताळ पाळून नका, काय उपयोग नाही. उलट धोकेदायक आहे. 2 वर्षाखालील शेकडो लेकरं मारून टाकले त्याने. म्हणजे येशूच्या जन्माच्या वेळेस त्या ठिकाणी त्या परिसरात आनंद नव्हता, आक्रोश होता, विलाप होता. ऊर बळून त्या स्त्रिया रडत असतील. कोण राजा जन्माला आम्हाला माहिती नाही आणि त्याच्यामुळे आमची लेकरं मारली गेली नाहक विनाकारण, अशा त्या माता रडत असतील. दुष्ट, कपटी, हेवेखोर आणि लबाड आणि खोटारडा हेरोद होता. आणि आमच्यात असा दिखावा आणि खोटेपणा असेल, प्रभू ऑपरेशन करू इच्छितो आज. इथे जन्म घेण्याच्या आधी साफ करू इच्छितो आज. मी जे बोलतो ते मी करतो आणि मी बोलायलाच पाहिजे, कारण मला वचन माहिती आहे, आराधना माहिती आहे, स्तुती माहिती आहे, धन्यवाद माहिती आहे, वचन माहिती आहेत. आणि मी जर असं करत नाही, माझ्यासारखा खोटारडा कोणी नाही. कारण त्या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये मी हजारदा लाखो वेळेस म्हटलेलं आहे, ती प्रभूची प्रार्थना मी म्हणतो. आणि त्या प्रभूच्या प्रार्थनेत मी म्हणतो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो. म्हणजे स्वर्गात काय आहे, संदेश नाही, उपदेश नाही, स्वर्गात आराधना आहे, देवाचा गौरव आहे. म्हणजे स्वर्गात ते आहे, ते इथे हो, असं मी बोलतो आणि मीच करत नाही. म्हणजे माझ्यासारखा खोटारडा कोणी नाही. हा हेरोद आहे, फक्त म्हणतो, करणार नाही. प्रियांनो, अशा आत्म्याने आम्हाला ग्रासलं असेल या दिवसामध्ये. नवीन वर्ष लागायला काही वेळ आहे, फक्त आम्हाला ह्याला काढावं लागेल. मी कोणीच नाही या जगामध्ये येशू समोर. कोणत्या जगातले मोठे मोठे राष्ट्रपती नाही, राजे नाही, कोणी नाही माझ्या येशू समोर. त्याच्या समोर मी रडावं, गुडघे टेकावे, इतके उपकार त्याने माझ्यावर केलेले आहे. आणि म्हणून मी त्याला धन्यवाद देणं गरजेचं. चौथी गोष्ट, हेरोदाचा स्वभाव होता तो म्हणजे धार्मिक दिसणारा पण देवापासून दूर. 4 ते 6 वचन मत्तई 2, 4 ते 6 मधले आहे. आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेहमात, कारण संदेश त्यांच्याद्वारे असे लिहिले आहे की, हे यहुद्यांच्या प्रांतात बेथलेहमा, तू यहुद्याच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहे असे मुळीच नाही. कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करेल असा सरदार तुझ्यातून निघेल. सत्य माहिती आहे तरी विरोध करत आहे. हेरोदाने जेव्हा मागी लोकांकडून ऐकलं यहुद्यांचा राजा जन्मणार आहे, तो इथेच आहे का,
हे विचारपूस करत असताना हेरोदाने काय केलं? हेरोदाने त्याच्या जवळ असलेले सर्व मुख्य याजक आणि शास्त्री यांना बोलवलं, विद्वान पंडित लोकांना लगेच बोलवलं आणि त्यांना सांगितलं, किती हुशार आहे बघा. आणि त्याला विचारलं, त्याने जमवून विचारलं की ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे. मग त्यांनी त्यांच्या धर्मग्रंथात त्यांच्या त्या गुंढाळ्यांमध्ये शोधलं आणि त्यांना समजलं यहुदियातील बेथलेहम, कारण संदेश त्यांच्याद्वारे असे लिहिले आहे. आणि त्यांनी ते वाचून दाखवलं. म्हणजे हा हेरोद, याला सत्य माहिती आहे, धर्मग्रंथात काय लिहिलं आहे हे याला माहिती आहे, त्याचा नेमका अर्थ, ठिकाण, वेळ त्याला माहिती आहे. जगाचा आणि त्याचाही उद्धारक जन्माला आला आहे हे त्याला माहिती आहे, तरी विरोध करत आहे. आणि 16व्या वचनात, तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहमास व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारले. सर्व प्रांतामध्ये हेरोद संतापला. सत्य माहिती आहे तरी करत नाही हो. ह्याच्यासारखे दुर्दैवी, ह्याच्यासारखे डेंजर अवस्था मला वाटतं कोणती नाही. ठीक आहे, एखाद्याला सत्य माहिती नाही, खऱ्या गोष्टी माहिती नाही, तो चुकीच्या करत असेल, त्याच्यासाठी एक वेळेस आपण म्हणू ठीक आहे, जेव्हा त्याला सत्य माहिती होईल तो एखाद्या नीट गोष्टी परत करेल. पण ज्याला सत्य माहिती आहे, ज्याला शास्त्र माहिती आहे, ज्याला धर्मग्रंथ माहिती आहे, आमच्यातले काय काय विद्वान म्हणतात मी शास्त्र कव्हर टू कव्हर इतक्यांदा वाचलेलं आहे, सर्व माहिती आहे, तरी विरोध करतात. देवाच्या योजनेला, उद्देशाला, देवाच्या व्यवस्थेला, देवाच्या लोकांना आणि देवाला आणि त्याच्या कार्याला हेरोद नेहमी विरोध करतो. मत्त्याचं शुभवर्तमान 16वा अध्याय, मत्ते 16:21 ते 23 मधील आहे. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेत जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व 3ऱ्या दिवशी उठविले जावे याचे अगत्य आहे. तेव्हा पेत्र त्याला जवळ येऊन घेऊन, परत वाचूया 22वे वचन, तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा विरोध करून म्हणाला, प्रभूजी आपणा बरोबर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापासून निघून जा, तू मला अडखळ नाही, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. येशू ख्रिस्त ज्या उद्देशाने जन्मला या जगात तो वावरत आहे आणि तो म्हणतो की तो आपल्या शिष्यांना सांगू लागला, वडील, मुख्य याजक आणि शास्त्री मला धरून देतील, मला दुःख देतील, मला जीवे मारतील. तेव्हा त्यांच्यातला शिष्यांपैकी पेत्र येशूला जवळ घेतो. बघा प्रेम, आपुलकी, कळकळ, निष्ठा. नाही येशू, असं तुझ्या बरोबर नाही होणार, असं पेत्र म्हणतो. जवळ घेऊन निषेध करतो येशूचा, निषेध करून म्हणतो, प्रभूजी आपल्यावर दया असो, प्रभूवर दया असो, आपल्यावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही. अरे हे व्हावं म्हणूनच तो आला, हे व्हावं म्हणूनच तो आला. तू कसं काय सांगतोय आपल्या बरोबर होऊन आपल्यावर दया व्हावी? आणि तो जवळ घेता येशूला, एकाने मुका घेऊन धरून दिलं, हा जवळ घेतो
आणि जेव्हा हा शब्द असे काढतो पेत्र, आपल्या बरोबर असं होऊ नये, येशू काय म्हणतो, इतका कडक शब्द येशू वापरतो. आणि 23व्या वचनात येशू त्याच्याकडे वळतो आणि म्हणतो, अरे सैताना, माझ्यापासून निघून जा, तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे. देवाच्या गोष्टीकडे तुझं लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे तुझे आहे. देवाची योजना, देवाचा उद्देश, देवाचं कार्य पूर्ण होण्यासाठी जवळ असलेला व्यक्ती येशूला विरोध करत आहे, अडखण करत आहे. सत्य माहिती आहे, येशू सगळं सत्य सांगता लगेच तो पुढे अडखण करतो. अरे येशू सत्य सांगत आहे, त्याला मारलं जावं यासाठीच तो आलेला आहे, त्याचं छळ व्हावं, त्याचे हाल व्हावे, याच्यासाठीच येशूने जन्म घेतला आणि त्याचा छळ, त्याच्या मारले जाण्याद्वारेच उद्धार सगळ्या जगाचा होणार आहे. हे ऐकल्यावरही तो म्हणतो असं आपल्याबरोबर होऊ नये. सत्य माहिती आहे पण करत नाही, ऐकत नाही. आणि तो म्हणतो, अरे सैताना, माझ्या पुढे निघून जा, तू मला अडखळण आहेस. त्याच मत्त्याच्या 18व्या अध्यायात आणि 6 आणि 7 मधील आहे, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहान्यातील एकाला जो कोणी अडखवेल, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, यात त्याचं हित आहे. अडखळणामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. जो अडखळतो ठीक आहे, पण ज्याच्याद्वारे अडखळतो, ज्याच्यामुळे अडखळतो, त्याची दुर्दशा होणार. सत्य ऐकूनही समजूनही त्याप्रमाणे न करणे किंवा त्याला विरोध करणे म्हणजे देवाला आव्हान देणे. आणि देवाला आव्हान देणे म्हणजे स्वतःचा नाश करून घेणे, स्वतःची दुर्दशा करून घेणे, स्वतःवर मरण ओढून घेणे. आणि काय झालं मत्तई 2 मध्ये, हेरोदाने असं केल्यानंतर 19व्या वचनामध्ये पुढे हेरोद मरण पावला. 19व्या वचनामध्ये दिला हेरोद मरण पावला. दुर्दैवी अंत हेरोदाचा झाला. देवाच्या व्यवस्थेच्या आडेनं, सत्य माहिती असूनही सत्य न समजूनही सत्याप्रमाणे न वागणं, मरण ओढून घेणं, दुर्दशा करून घेणं, नाश करून घेणं. सत्य काय आहे? सत्य माझा येशू आहे. आणि नाताळात फक्त तोच असावा, दुसरं कोणी नसावा, कारण सत्य एकच येशू आहे. आजही ख्रिस्ती लोकांमध्ये हा हेरोदाचा स्वभाव उफाळून आलेला आम्हाला दिसतो. येशू आमच्या अंतःकरणाच्या सिंहासनावर बसू नये असं पुष्कळांना आज वाटतं. या हेरोदाला वाटतं, मी मोठ्या मुश्किलीने या सर्व गोष्टी बनवल्या आहे, आणि जर येशूला तिथे बसवलं, या सर्व सोडाव्या लागतील. जशी मी माझी प्रतिष्ठा, माझं सर्व मी बनवलेलं आहे, आणि येशू म्हणतो त्याप्रमाणे जर वागलो तर सर्व गमावं लागेल. आणि म्हणून येशूला त्या सिंहासनावर बसू न देणं. आमच्यातील हेरोदाला आमच्या हृदयात सर्वश्रेष्ठ जागा कोणाला द्यायची नाही, आणि ती जागा त्याला सोडायची सुद्धा नाही. तो म्हणतो, आता जे आहे ते सर्व माझं आहे, त्याचा माझा अधिकार त्याच्यावर आहे, निर्णय माझे आहेत, मला वाटतं मी तसं मी करेन, इच्छा माझ्या आहेत, माझ्या मर्जीशीर तसं मी करेन, मला सर्व समजतं, कोणी मला सांगण्याची समजण्याची गरज नाही. वचन टोचणे लावतं, सत्यता आम्हाला दाखवतं, तरी आम्ही फक्त ऐकतो, पण त्याप्रमाणे सत्य जाणून आम्ही करत नाही. जर आजपर्यंत आम्ही वचनाला प्रतिसाद देऊन त्याप्रमाणे वागत गेलो असतो ना, तर आज आम्ही नवीनच झालो असतो पूर्णपणे. याचा अर्थ एकदम सोपा आहे समजण्यास. आम्हाला सत्य माहिती आहे, पण त्याप्रमाणे आम्ही बाहेर गेल्यावर करत नाही. म्हणजे हेरोद आहे आमच्यामध्ये, हेरोदाचा स्वभाव आमच्यामध्ये आहे.
जर आजपर्यंत आम्ही अवलोकन केलं, किती गोष्टी आम्ही आज देवाच्या वचनातून सत्य आम्ही ऐकल्या, पण तरी आमचं उणेपण, आम्ही त्याच गोष्टीमध्ये, त्याच चुकांमध्ये, त्याच पापांमध्ये अजून पण लोळत आहोत का? कारण आम्हाला सत्य माहिती असून देखील आम्ही सत्याप्रमाणे आम्ही चालत नाही, वागत नाही. हा हेरोदाचा स्वभाव आम्ही सोडायला तयार नाही. येशूला सिंहासनावर बसू देत नाही, येशूला राजा म्हणून स्वीकारत नाही. येशूला राजा म्हणून स्वीकारलं म्हणजे त्याचं आधिपत्य आमच्यावर चालणं, त्याचा अधिकार आमच्यावर चालणं. तो आता आमचा मालक, आता तो जे ठरवल ते मला करावं लागेल. आता माझ्या इच्छा नाही, माझे विचार नाही, आता त्याच्या सर्व मला करावे लागतील. म्हणून येशूला काही सिंहासनावर बसू देत नाही, म्हणजे त्याला राजा मानत नाही. आम्ही चर्चमध्ये दिसतो, पण येशूला जागा नाही, आम्ही जागा देत नाही. आणि म्हणून मत्तई 23 वाचूया. काही वचनं आपण मुद्दाम वाचणार आहे. हे सत्य, त्या दिवशी देव हिशोब घेईल. तुम्हाला सत्य माहिती होतं, पण त्याप्रमाणे तुम्ही चालले नाही. फॅन लावतो. मत्तई 23 ते 28. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण पुदिना, बडीशेप व जिरे यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. या करावयाच्या होत्या, तरी त्या सोडावयाला पाहिजेच असे नाही. अहो आंधळ्या वाटड्यांनो, तुम्ही मुरकुट गाळून काढता व उंट गिळून टाकता. अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोक्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करीता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या परुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरून साफ होईल. हेरोद धार्मिक दिसत होता, पण येशूसाठी त्याचं मन उघडं नव्हतं. येशू म्हणतो, इतक्या पूर्ण 23वा अध्याय जर आपण पूर्ण वाचला, तर त्या परुषांना, त्या शास्त्र्यांना, या मुख्य याजकांना, जे धर्मपंडित होते, धर्माचं ज्ञान देत होते, धर्मामध्ये पारंगत होते, वचन त्यांच्या तोंडामुखी होते, अशा लोकांना दोष लावतो. अनेक शब्द मला तिथे इतका आवडला 24व्या वचनामध्ये. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकुट गाळून काढता व उंट गिळून टाकता. काय याचा अर्थ? काय अर्थ आहे? मुरकुट इंग्रजीमध्ये ज्ञॅट लिहिलंय, ज्ञॅट. त्याचा अर्थ अतिशय लहान सूक्ष्म कीटक, त्या डोळ्याने कधी कधी दिसत बी नाही, डासापेक्षा लहान असते, त्याला मुरकुट, ज्ञात म्हटलंय, ज्ञात. आणि एवढ्या बारीक गोष्टी तुम्ही काय करतात? गाळतात, एकदम बारीक बारीक, आणि उंटासारख्या गोष्टी डायरेक्ट घेऊन देतात. लहान सहान धर्माच्या गोष्टींमध्ये तुम्ही इतके काटेकोर आहात. तुमच्या रूढी, तुमच्या परंपरा अशा काटोकाट, लहानातली लहान पण चूक व्हायला पाहिजे नाही. जे सांगितलं तेच कराल, आतापर्यंत करत आले, कोणी नाही थांबू शकत. आणि मोठ्या मोठ्या गोष्टी, न्याय, पाप असेच गिळून देतात, विदाऊट काय चेकिंग करता. तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही ताट वाटी बाहेरून साफ करता आणि आतून तशीच खरकाटी ठेवतात. पुष्कळ वचन आहे, मी इथे वेळ नसल्यामुळे सांगू शकत नाही. ख्रिस्ती लोकांसाठी, ज्यांना विशेष करून देवाचं वचन माहिती आहे, त्या शास्त्री पुरुषांचा समाचार येशूने इतका जबरदस्त घेतला. आपण त्यांना नाव ठेवतो, त्यांना वाईट समजतो, पण आम्ही बी तेच करतो. मुरकुट गाळतात, उंट गिळतात.
मोठ्या मोठ्या गोष्टी देवाचं सत्य आमच्या समोर येतं, आम्ही सहज घेऊन घेतो उंटासारखं, अरे ठीक आहे. आणि बारीक बारीक ज्याला एवढं ठीक आहे, नाही बी केलं तर काय त्याचा परिणाम होणार नाही आपल्या तारणावर, त्या गोष्टी इतक्या बारीक बघतात. दोन 2000 वर्षापूर्वी येशूने ही गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे. आमच्यातील हेरोद आम्हाला धार्मिक आहोत असं इतरांना दाखवू इच्छितो. नुसते बोलतो, मी जाऊन त्याला नमन करील. सभेपुढे, पूर्ण सभेपुढे तो म्हणतो, मागे लोकांपुढे म्हणतो, मी त्याला जाऊन नमन करील. मात्र येशूला मारण्याचा विचार करतो आहे हेरोद. आम्ही धार्मिक आहोत हे भासवतो. आत्ताच याला बाहेर काढलं पाहिजे. आम्ही धार्मिक आहोत हे भासवतो, उंट गिळायला लावतो आणि सूक्ष्म कीटक गाळायला लावतो. हा हेरोदाचा स्वभाव, तो आम्हाला आमच्यामधून तो जाऊ देत नाही. आणि म्हणून आम्हाला हेरोदाला बाहेर घालवावं लागेल. आमच्यामध्ये या नाताळाच्या दिवसामध्ये एक गोष्ट मला शेवटी इथे सांगायला आवडेल. मागे लोक का येशूपर्यंत पोहोचले? कारण त्यांनी तो तारा पाहिला. ताऱ्याला पाहून पाहून ते बेथलेमापर्यंत पोहोचले. ठीक आहे, त्यावेळेस दिशादर्शक म्हणून ताऱ्याचा उपयोग देवाने केला. आम्ही पण तारे लावतो. प्रत्येक जण तारा लावतोच, नाही का? लावले आपण, नसेल लावले तर लावूच, लवकरच लावू. मी पण अजून लावला नाही, लावेल. चांगली गोष्ट आहे. पण त्या आनंदात आम्ही एक गोष्ट विसरतो. हा तारा 2000 वर्षापूर्वी कशाला होता? हे दाखवायला का येशूने तिथे जन्म घेतला आहे म्हणून होता. येशूंचा जन्म घेऊन त्याचं कार्य करून तो निघून गेला. आता परत येणार आहे. आता येशू येईल तेव्हा काही तारे बिरे नाही पाहायची गरज. आता तारे दिसणार आमच्यासाठी. परत एकदा आमच्यासाठी, ज्याने ख्रिस्ताला खरंच समजलेला आहे त्याच्यासाठी. हा फक्त नाताळाचा 10-15 दिवस ठेवलेला तारा, एक पाऊस पडला का तो गळून जातो. या ताऱ्याची गरज नाही. आमच्यासाठी आमचा तारा येशूचा वधस्तंभ आहे, जो नेहमी दिशा दाखवतो, जो नेहमी आहे. हा सणातिवाराचा तारा काही कामाचा नाही. हा 15 दिवसाचा तारा काही कामाचा नाही. काही तर असं वचन बांधलेले आमच्या इथे, 1 डिसेंबर लागला की तारा लागलाच पाहिजे, भले वर्षभर घरात अंधार असला चालेल. इतकी डेंजर रूढी आणि परंपरा. 1 तारीख, पहिला कोण तारा लावल आणि सर्वात उंच कोण लावल, याची चढावड लोकांमध्ये आहे. किती दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. पण जो तारा येऊन तर निघून गेला बिचारा त्याचं काम करू. आणि हे तारे नुसते थंड बसलेले इथे आता, ख्रिस्ती तारे. आणि ज्या कारणामुळे येशू तिथे जन्मला त्याच्यावरून आपली दृष्टी हटवण्यासाठी ना हे सगळे प्रयत्न करत आहे आपल्यासाठी. मी मागे म्हटलं तो संता कुठून आला? येशूवरून, त्या बालकराजावरून आपली दृष्टी दूर करायला, त्याचं महत्त्व कमी करायला तो आला. ते ख्रिसमस ट्री कुठून काढले मला काय माहिती नाही, काय मला काय घेणं नाही त्या ट्री वगैरेचं, त्या झाडाचं काय घेणे, ते सजवण्याचं काय आवश्यकता आहे मला अजून समजते नाही. त्याला सजून फायदा नाही. येशूच्या वेळेस पुढे झाडण काय होते का? कुठून आले? माझ्यासाठी येशू जन्मला आणि त्याचा एक उद्देश म्हणजे तो वधस्तंभ. आज माझा तारा, माझा येशूचा वधस्तंभ आहे. आणि तो वधस्तंभ इतका लपून दिलेला आहे नाताळामध्ये.
नाताळच्या उजेडामध्ये, नाताळच्या डेकोरेशनमध्ये, या ख्रिसमस ट्रीच्या मागे कुठे हरवून गेला. तो पुढे तो सांताच नाचू राहिलेला आहे, पुढे तो सांता चॉकलेट वाचू राहिला आहे, पुढे काय करू राहिला. अरे येशू आलाच नाही त्या गोष्टीसाठी, त्या कशाला करायच्या. येशू आला मला वाचवण्यासाठी, त्या चिखलातून, त्या दलदलीतून मला हात धुवून काढण्यासाठी येशू आला. आणि तो का मला उद्धार मिळाला, त्या वधस्तंभावर त्याने अर्पिलेल्या प्राणामुळे, त्याच्या रक्तामुळे मिळाला. आणि म्हणून सण तिवार कोणते येवो 365 दिवसामध्ये माझ्यासाठी माझा तारा येशूचा वधस्तंभ आहे. त्यांनी त्या ताऱ्याचा उद्देश होता, त्या 3 का 5 किती मागे होते त्यांच्यासाठी होता. फक्त दर्शक त्यांच्यासाठी होता, दिशा दाखवायला. 3 वर्षापासून तो तारा होता. नंतर कुठे गेला तिथे माहिती नाही. आणि आम्ही तेच तारे धरून बसलेले आहोत. इतके तारे लावले तरी येशू कुठे जन्मला अजून माहिती नाही, माहितीच नाही. इथे जन्मला पाहिजे येशू. त्याला ताऱ्याची गरज नाही, त्याला वधस्तंभाच्या आठवणीची गरज आहे. वधस्तंभावर येशूने दिलेल्या बलिदानाची आठवण रोज करायची गरज आहे. म्हणून पाऊल म्हणतो, येशूच्या वधस्तंभाशिवाय कोणताच अभिमान मला नाही आणि कोणत्या गोष्टी मी जमेस धरत नाही. कोणत्याच गोष्टी नाही. हे तारे, हे लाइटिंग, हे डेकोरेशन, हे गोडधोड, हे कपडे, या मेणबत्त्या काही कामाच्या नाही. 3 लावा, 4 लावा, 40 लावा, काही उपयोगाच्या नाही. या आम्ही फक्त चाललेल्या आहे परंपरा आमच्या. काही मेणबत्त्या वितळून गेल्या ओरडून आम्ही फक्त पेटवल्याच, पाहिलं नाही त्यांच्याकडे. त्या मेणबत्त्यांप्रमाणे माझा येशू आमच्यासाठी सर्व देऊन गेला, आम्ही अजून ओळखलं नाही. प्रियांनो, नाताळ आहे ठीक आहे, आनंदाचा पर्व आहे, उत्सव आहे ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझा येशू माझ्यासाठी का आला. हे जग आम्हाला पूर्ण शक्ती लावून येशूचा जन्माचा उद्देशापासून आमची दृष्टी भटकवण्याचा, दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे. बघा तुम्ही पवित्र शास्त्रात कुठे लिहिल्या या गोष्टी आहे का. साधे भोळे बिचारे मेंढपाळ आले, ठीक आहे लावा, मी पण लावेल, मी काय सांगत नाही असं, पण एवढं महत्व त्या गोष्टींना नाही द्यायला पाहिजे. आमचं महत्व, आमचं उद्देश, आमचं बघण्याचं दृष्टिकोन फक्त येशू असला पाहिजे. आणि येशूची महिमा, येशूचं नाव कमी करून जर दुसरी वस्तू, दुसरा व्यक्ती, दुसऱ्या गोष्टी जर घ्यायचा प्रयत्न करत असेल, हेरोद आहे, त्याला हाकलावं लागेल आम्हाला. या आपण हा निश्चय करूया, आपल्या जागेवर उभं राहूया आणि प्रभूला सांगूया, तिसरी मेणबत्ती, अशा किती मेणबत्त्या पेटल्या, पण प्रभू मला आज तू दाखवत आहे तुझ्या जन्माचा उद्देश, त्याप्रमाणे चालण्यास माझं सहाय्य कर. प्रार्थना करू. स्वर्गीच्या देवा, तुझा पुत्र येशू याने आम्हा सर्वांसाठी या जगात जन्म घेतला. तो यासाठी आम्हाला या भयंकर आजारापासून मुक्ती देण्यासाठी, तो म्हणजे पापाचा आजार, ज्याच्यावर कोणता औषध नव्हतं, ज्याच्यापासून सुटका नव्हती. जुन्या करारामध्ये कोकऱ्या बकऱ्याचं अर्पण, त्याचं रक्त थोड्या वेळासाठी ते पाप दूर करत होते, त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम करत होते, पण पूर्णपणे ते माझं पाप नष्ट करण्यास असमर्थ होते. आणि म्हणून येशू तू जन्म घेतला, तू कोकरा झाला, तू अर्पणाचा कोकरा झाला, तू बलीचा कोकरा झाला, आणि माझ्यासाठी, आम्हासाठी, जगासाठी तू वधावयास जगात आला. हेच कारण आहे, हाच नाताळ आहे. याच्याशिवाय दुसरा नाताळ आम्हाला माहिती करायला नको प्रभू. हे तारे, हे मेणबत्त्या, हे झाडं, हे डेकोरेशन, हे लाईट्स आमचे डोळे दिपवून टाकतात आणि आम्ही आनंदात प्रभू तुला विसरून जातो. आम्हाला तुला प्रथम ठेवण्यासाठी सहाय्य. मागे लोक आले, मेंढपाळ नाचत गात आले प्रभू, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचं साधन नव्हतं, पण त्यांनी अंतःकरण येशू तुझ्या चरणाजवळ त्यांनी ओतले.
मागे लोकांनी जरी बक्षिस दिले पण त्याच्या आधी आपली स्वतःची अंतःकरण तुझ्या चरणांजवळ त्यांनी ठेवली प्रभू. ही गोष्ट आम्हाला विसरता कामा नये. आणि म्हणून या नाताळ आमची साजरा करत असताना या दिवसामध्ये तुझा जन्म खऱ्या रीतीने आमच्या करणात होते. आमच्या अंतःकरणात असलेला हेरोद आणि त्याचा स्वभाव जो अडखळ नाही प्रभू, तुला आमच्या अंतःकरणास येण्यास, तुझी जागा तुला देण्यास प्रभू, त्याला आज तू आम्हाला दाखवलं असताना त्याला काढून फेकण्यासाठी तुझ्या आत्म्याचं विशेष प्रभू टोचणे आणि मार्गदर्शन आम्हाला तू दे. येथून जात असताना प्रभू आमचा हा नाताळ या वर्षाचा वेगळा नाताळ होते. तुझा जन्म घेण्याचं खऱ्या रीतीने नव्याने आमच्या अंतःकरणात स्थान देऊन तुला मुख्य प्रमुख उंच स्थान देण्याचं कारण हा नाताळ आमच्यासाठी असू दे. आम्ही तुझं महत्व कोणाला देऊ नये. तुझी किंमत आम्ही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला आम्ही देऊ शकत नाही. याचं भान, याची आठवण, याची जाणीव प्रभू आम्हाला प्रत्येकाला होऊ दे. तुझ्या आवेशाने आम्हाला ग्रासून टाक. तुझ्या आवेशाने आम्हाला पेटीव आणि शेतीव आम्हाला ओतप्रोत भाव दे. यासाठी फक्त तू येशू जगाने किती ताकद लावून दिली आमचं लक्ष तुझ्यापासून दूर नेण्याची. प्रभू आम्ही असं होऊ देणार नाही. आमचं लक्ष तुझ्यावर आहे. कोणते तारे, कोणते झाडं, कोणते बाबा आम्हाला तुझ्यापासून दूर करू शकत नाही. आणि म्हणून प्रभू हा सावधतेचा इशारा आहे आम्हा सर्वांसाठी. आम्हाला तुझं महत्व जपण्यासाठी या दिवसात विशेष करून आमचं सहाय्य कर. तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझे आभार. प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावाने मी प्रार्थना करतो म्हणून आहे. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र नामे, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आणि जसे आम्ही तसेच आमची आणि आम्हाला स्पर्शित तर आम्हाला कारण की राज्य आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांबरोबर एसे चर्चेस एसे बरोबर ख्रिस्ताची मंडळी, देवाचं निवडलेले इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळापर्यंत असो. आमेन. चला पुढे